जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथाचं वाचन सुरू आहे. बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान त्यामध्ये आहे, गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. ही तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे असं तुम्हाला वाटत असेल मनापासून, तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण असे केल्याने यूट्यूब हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत लक्षपूर्वक ऐका. काय लिहिलं आहे ते ऐका. ठीक आहे. हे मला पाहण्यासाठी व्हिडिओ बनवत नाही आहे. जे लिहिलेलं आहे ते बरेचसे लोक वाचत नाही, म्हणून मी त्यांना ऑडिओ व्हिडिओच्या स्वरूपात तुमच्यापुढे मांडत आहे. तर लक्षपूर्वक ऐका स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत. चला तर, भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म ग्रंथ त्याच्यातील तिसरा खंडातील भाग 3 आणि त्या 3ऱ्या खंडातील 6वा प्रकरण सुरू आहे. या प्रकरणाचा मागचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक तुम्हाला भेटून जाईल. पुढे काय लिहिलेलं आहे या प्रकरणात बघा. सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो? या प्रश्नाला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर अधिक भिन्न आहे. तथागताचे उत्तर सोपे आहे. ते असे, सृष्टीचे नैतिक अथवा सांभाळणारा हा ईश्वर नाही. सरळ म्हणतात, ईश्वर नाही. तो कम्म म्हणजे कर्म नियमच आहे, ज्यानुसार सृष्टी नैतिक व्यवस्था सांभाळली जाते. ईश्वर नाही, त्याच्याऐवजी काय कर्म नियम आहे, ज्यानुसार सृष्टीची नैतिक व्यवस्था सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असो अथवा वाईट असो, परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर अवलंबून आहे, इतर कोणावरही नाही, असे महत्त्वाचं लिहिलं आहे यामध्ये बघा. कम्म किंवा कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य, आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक अवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कम्म म्हणजे कर्म करत आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा इतकाच अर्थ की मनुष्य कुशल कर्म करत आहे, चांगले कार्य करत आहे. भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाही, त्यांनी कर्मनियमाची अर्थात कर्माच्या कायद्याची देखील व्याख्या केलेली आहे. बघा काय केलेली आहे, काय म्हणतात भगवान बुद्ध. कर्मनियमाचा म्हणजे कर्मनियमांचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणेच मार्गापासून कर्मामागून त्याचा परिणाम येतो. तुमचे जसे कर्म असेल तसा परिणाम होते, असं म्हणणं आहे. हा एक नियम आहे, कायदा आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असा, कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. चांगले कर्म करा, कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नये, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते व मानवजात दुःखी होते, असं लिहिलेलं आहे. हे शक्य आहे. कर्म आणि कर्माचा परिणाम या दोहामध्ये थोडे किंवा फार कालांतर असेल असे बहुधा घडते. म्हणजे त्याचा परिणाम त्याच्यामध्ये काही काळ काही वेळसुद्धा असू शकते, असं लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, पाहत राहा माझे व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम.